स्वागत आहे मित्रांनो आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार आहोत महा-टी-ई-टी म्हणजे महाराष्ट्र शिक्षक राज्य पात्रता परीक्षा 2016 साली घेण्यात आलेल्या पेपर 1 मधील मराठी विभागातील प्रश्न। चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला। सुरुवातीला हे व्हिडिओच्या 31 ते 34 प्रश्न हे उतारावर दिलेली आहेत। उतारा आहे महत्त्वाकांक्षा हा तरुणाचा स्थायी भाव। मी मोठा होईन परिस्थितीच्या डोक्यावर पाय ठेवून मी तिला वागवीन ही तरुणाची उभारीची उर्मी असते। निर्भयता म्हणजे तारुण्याच्या जीवन संगीतातलं सगळ्यात उंच स्वर। भय हा या स्वराचा फुटलेला चिरकारा आवाज। चिरका आवाज कोणाला कधी आवडेल का? जग उंच सरारी ताणायकाची असते, चिरका आवाज नाही। अभिमान असतो तारुण्याचा आत्मा, तर माणसाची श्रद्धा नाही, तो माणूस नाही। आणि ज्या तरुणात अभिमान नाही तो तरुण नाही। मनुष्य आपल्या श्रद्धेचा नेहमी अभिमान मागतो, त्यांच्यासाठी प्रसंगी प्राण द्यायला तयार असावं लागतं। आणि औदार्य म्हणजे तर तरुणाचा अलंकार, आपल्या शक्तीचा इतर दुर्बलांच्या संरक्षणासाठी केलेला वापर, आपण जगून इतरांना जगविण्याचं अमूल्य साधन। तर आता प्रश्न बघूया। प्रश्न 33 तरुणांकडे कोणत्या गुणांचा ठेवा असावा? पर्याय आहे महत्त्वाकांक्षा, निर्भयता, श्रद्धा। महत्त्वाकांक्षा, निर्भयता आणि श्रद्धा याचा अचूक असणाऱ्या पर्याय क्रमांक 4 आत्मकांक्षा, निर्भयता आणि श्रद्धा। त्यानंतर हा प्रश्न क्रमांक 32 या उत्तरातील तरुणांना कोणती उर्मी असते? दुर्बलांच्या संरक्षणाची, निरर्थक अभिमानाची, परिस्थितीला वाकविण्याची, निसर्गावर मात करण्याची। याचं अचूक उत्तर असणारे पर्याय क्रमांक 3 परिस्थितीला वाकविण्याची। प्रश्न क्रमांक 33 जग का ऐकायलाच उत्सुक असते? उंच स्वराची तान, चिरकार आवाज, उर्मी, अभिमान। तर याचं अचूक उत्तर असणाऱ्या पर्याय क्रमांक 1 उंच स्वराची तान। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 34 तरुणांचा अलंकार कोणता सांगितला आहे? अभिमान, स्थायीभाव, औदार्य, आत्मा। त्याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 औदार्य। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 35 गैरहजेरी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? गैरहजेरी शब्दाचा आपल्याला समानार्थी शब्द शोधायचा आहे। पर्याय आहे बेरोजगारी, अनुदिनी, अनुपस्थिती, बेपर्वा। याचा अचूक समानार्थी शब्द असणार आहे अनुपस्थिती। पर्याय क्रमांक 3 अनुपस्थिती। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 36 1000 रुपये ही देखील मोठी रक्कम आहे। या वाक्याचा अर्थ बदलता नकारार्थी वाक्य कोणते? वाक्य दिलेलं आहे, त्या वाक्याला आपल्याला नकारार्थी वाक्य बनवायचं। वाक्य आहे 1000 रुपये ही देखील मोठी रक्कम आहे। नकार वाक्य पर्यायातून शोधून काढायचं आहे। पर्याय आहे 1000 रुपये फार मोठी रक्कम नाही, 1000 रुपये ही काही लहान रक्कम नाही, 1000 रुपयांना आज कवडीची किंमत नाही, 1000 रुपयात आज किराणा देखील होत नाही। त्याचं अचूक उत्तर असणाऱ्या पर्याय क्रमांक 2 1000 रुपये ही काही लहान रक्कम नाही नकारार्थ वाक्य होणार आहे। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 37 रोपटे शब्दाचे अनेक वचन कोणते? पर्याय दिले आहे रोपटे, रोपे, रोपटी, रोपट। त्याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 रोपटे। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 38 पुढीलपैकी कोणत्या वाक्यात सकर्मक क्रियापद आहे? वाक्य दिले आहे आज भाऊबीज आहे, अजिंक्य उद्या नागपूरला जाईल। पर्याय क्रमांक 3 काल खूप पाऊस पडला। पर्याय क्रमांक 4 अबोली निबंध लिहिते। तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अबोली निबंध लिहिते। प्रश्न क्रमांक 39 अति शहाणा त्याचा बैल रिकामा या म्हणीचा योग्य अर्थ कोणता? तर याचं पर्याय दिला आहे खूप हुशारीने फायदा होतो, आपल्या ऐपतीनुसार खर्च करावा, वाजवीपेक्षा जास्त शहाणपणा नुकसानकारक ठरते। त्याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 वाजवीपेक्षा जास्त शहाणपण नुकसानकारक ठरते। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 40 मी स्वतः त्याला पाहिले या वाक्यातील अधोरेखित सर्वनामाचा प्रकार कोणता? पर्याय दिले आहेत प्रश्नार्थक, संबंधी, आत्मवाचक, दिग्दर्शक। तर याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 आत्मवाचक सर्वनाम। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। असे नवीन व्हिडिओ बघायला सबस्क्राईब करायसाठी विसरू नका।